नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंढरपूरच्या वतीने आज आपण खान अकॅडमी या ॲपबद्दल किंवा नेटवरून आपला आय डी आणि पासवर्ड कसा टाकायचा ते आपण बघूया. सुरुवातीला आपण क्रोम ब्राउझरमधून किंवा डायरेक्ट गुगलवरून कसं जायचं ते बघूया. मी इथं मार्क करतो आहे. या ठिकाणी मी मार्क केलेलं आहे. गुगलवर आपण खान अकॅडमी हे नाव टाईप करूया. आता हे नाव मी टाईप करत आहे, खान अकॅडमी. खान अकॅडमी. खान अकॅडमीवर जाऊन आपण लॉग इन व्हायचं आहे. 2 नंबरला आपल्याला दिसते खान अकॅडमी लॉग इन. यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर लॉग इन हे एक आपल्याला बटन दिसते, त्याच्यावर क्लिक करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला ईमेल ऑर युजर नेम किंवा पासवर्ड असं दिसते. आपण ही माहिती आपण मराठीमध्ये पण हे करू शकतो. वरच्या बाजूला 3 डॉट दिसतात, त्याच्यावर आपण क्लिक करूया. 3 डॉट क्लिक केल्यानंतर खाली ट्रान्सलेट म्हणून एक बटन आहे, ट्रान्सलेटवर क्लिक करूया. ट्रान्सलेटवर केल्यानंतर आपल्याला इंग्लिशमधून मराठी होते. भाषा आपल्याला निवडून इंग्लिशची मराठी ट्रान्सलेट झालेली आहे. नंतर पुढं आपल्याला ईमेलवर जाऊन आपला जो ईमेल आहे किंवा वापरकर्ता नाव जे आहे ते मी तुम्हाला सेंड केलेलं आहे ग्रुपवर. जसं पार्थ7756 या ठिकाणी मी टाईप करतो. पार्थ हा इयत्ता 7वीचा विद्यार्थी आहे. 7756 हे टाईप केल्यानंतर आता पासवर्ड सगळ्यांचा एकच आहे, ZPPS1966 असं टाईप केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी एक खाली निळ्या पट्टीचा एक डॅशबोर्ड दिसतो, त्याच्यावर आपण लॉग इन करूया. त्या बटनावर क्लिक करा, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करत आहे असं दाखवते. थोड्या वेळानं हा डायलॉग बॉक्स ओपन होतो आहे. खान अकॅडमीवरचा डाव्या हाताला पार7756 हा आपल्याला डॅशबोर्ड दिसतो आहे. उजव्या हाताला पारचं नाव दिसतं आहे. वरती खान अकॅडमी असं लिहून येतं आहे. त्यामध्ये कोर्सेस येत आहेत, क्लास कोर्सेस. त्यामध्ये आपल्याला सगळे कोर्सेस हे इंग्रजीत दिसत आहे. आपण हे पेज मराठीत करण्यासाठी पुन्हा 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. ज्यावेळेसही हे पेज ओपन होईल इंग्रजीमध्ये, ते इंग्रजीतून मराठीत करण्यासाठी उजव्या हाताला 3 डॉट दिसत आहेत, त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर आपण क्लिक केल्यानंतर परत ट्रान्सलेट या बटनावर जायचं आहे. खाली शेवटून 2 नंबरला ट्रान्सलेट हे बटन आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे. ट्रान्सलेटवर क्लिक केल्यानंतर सगळे पेज हे मराठीमध्ये येते. मराठीमध्ये सगळे आपल्या नावं दिसत आहेत. यामध्ये पहा, MH गणित इयत्ता 7वी असं दिसतंय. त्या 7वीमधले जे गणिताचे चॅप्टर आहेत, भौमितिक रचना. दुसरं चॅप्टर आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार आणि भागाकार. नंतर आहे MCF आणि लसावी. नंतर आहे कोन आणि कोनांच्या जोड्या. नंतर आहे परिमेय संख्यांवरील क्रिया. नंतर MH इयत्ता 7 विज्ञान. MH म्हणजे महाराष्ट्र आहे. विज्ञानचे जे चॅप्टर आहेत, विज्ञानचे जे धडे आहेत, पहिला धडा जो आहे तो जिवंत जग, अनुकूल आणि वर्गीकरण. नंतर आहे वनस्पती रचना आणि कार्य. हे सगळे धड्यांचे नाव आहेत. आता MH गणित वर्ग 7 पूल या ठिकाणी गणिताचे काही चॅप्टरचे नावं दिलेले आहेत. पूर्णांक, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. आणि नंतर उजळणी म्हणून आहे, पुनरावृत्ती टर्म 1. MH गणित 7वी आठवडा 1, आठवडा 2 आणि आठवडा 3 या काही कृती दिलेल्या आहेत, त्या आपण पूर्ण करू शकताय. डाव्या हाताला अभ्यासक्रम दिलेला आहे, माझे खाते दिलेले आहे, प्रगती दिलेली आहे, प्रोफाईल दिलेले आहे आणि शिक्षक दिलेले आहे. यावर आपण एक एक बटनावर क्लिक करून आपण माहिती घेऊ शकता. पण पाठांचं जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आज समजा आपण भौमितिक रचना यावर जर आपण क्लिक केलं तर बघूया आता पुढं काय ओपन होतं आहे. भौमितिक रचनावर आता आपण क्लिक करूया. या ठिकाणी मी भौमितिक रचनावर क्लिक केलेलं आहे. भौमितिक रचनामध्ये युनिट 1 भौमितिक रचना इयत्ता 7वी या ठिकाणी 1100 संभाव्य प्रभुत्व गुण आपल्याला दिसते. या ठिकाणी रेषाखंडाचा कोन दुभाजक आणि लंब दुभाजक यामध्ये आपल्याला शिका. भौमितिक रचना कोन दुभाजक, नंतर भौमितिक रचना लंब दुभाजक आणि भौमितिक रचना रेषेवरील बिंदूमधून जाणारी लंबरेषा
हे पाठ आपल्याला शिकण्यासाठी दिलेले आहे. हे शिकावर जर आपण क्लिक केलं, यावर डाव्या हाताला एक प्लेचं बटन आहे. त्या प्लेच्या बटनावर जर आपण क्लिक केलं, या ठिकाणी आपल्याला दिसतंय प्लेचं बटन. प्लेच्या बटनावर जर आपण क्लिक केलं तर पुढं बघूया आपण काय होते. प्लेच्या बटनावर क्लिक केलं तर आपल्याला तो व्हिडिओ प्ले होतोय. कोणता व्हिडिओ प्ले होणार? वर दिलेला भौमितिक रचना कोन दुभाजक. आता आपण थोडासा व्हिडिओ बघूया. आता या ठिकाणी आपण याची भाषा पण चेंज करू शकतो. या ठिकाणी खाली सेटिंगचं बटन आहे. आपण भाषा चेंज होते का बघूया. भाषा या ठिकाणी हिंदी पण होते, मराठी पण होते. मराठी नाही दिसत, या ठिकाणी हिंदी होते. तर या ठिकाणी आपण हिंदीवर क्लिक केल्यावर आपल्याला हिंदी कळू शकते. तो ऐसा करने के लिए आइए यहाँ एक वृत्त बनाएं और मैं इसे किसी भी त्रिज्या का बना सकता हूँ जहाँ भी यह किरणों को काटे. अशा प्रकारे हा संपूर्ण इन व्हिडिओ दोनों आपण बिंदुओं से पाहू समान दूरी शकतो. पर है. आपल्याला दिसते ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला गणित शिकवण्याचा त्या ठिकाणी कोन कसा तयार झालेला आहे. कन्स्ट्रक्ट अँड अँगल बायसेक्टर फॉर द गिवन अँगल, म्हणजे कोन कसा दुभाजायचा आहे. या ठिकाणी संपूर्ण रचना त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. आता पुढचा व्हिडिओ खाली तळ हाताला म्हणजे खाली उजव्या हाताकडून खालच्या बाजूला पुढे व्हिडिओ, यावर जर आपण क्लिक केलं तर पुढचा व्हिडिओ या ठिकाणी ओपन होईल. मग पुढचा व्हिडिओ परत त्याची भाषा आपल्याला चेंज करावं लागते का बघूया आपण. जबकि रेखाखंड आपके लंबवत द्विखंड का निर्माण करना है. पुढच्या तो व्हिडिओची ये भाषा तथ्य कि यह आपल्याला लंबवत है इसका परत मतलब चेंज है कि करायची यह काम रेखा आपके पडलेलं साथ नाही. प्रतिच्छेदन के स्थान. हिंदीतूनच आपल्याला रेकॉर्डिंग ऐकायला मिळते. अशा पद्धतीनं आपण गणितचं जसं बघितलं तसंच विज्ञानचं पण आपण पाठ बघू शकतो. तो पाठ बघितल्यानंतर आपण पाठीमागे यायचं आहे आपल्याला. आता पाठीमागे येण्यासाठी आपल्याला परत बॅक येण्यासाठी आपल्याला काय करावं लागते आपण बघूया. खालच्या बाजूला तुमचं जे बॅकचं बटन आहे, उजव्या हाताला खालून आपण जसं बॅक घेतो तसं त्या पद्धतीनं आपल्याला बॅक घ्यायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये या ठिकाणी प्लेच्या बटनासारखं एक बटन आहे, त्याच्यावर आपण जर क्लिक केलं तर बॅक येईल. दोनदा बॅक करावं लागेल कारण आपण 2 पेज पुढे गेलेलो होतो. या ठिकाणी खाली वरती आपल्याला दिसते भौमितिक रचनामध्ये सुरुवात करा. या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत पहा. ते सरावासाठी त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा गुणधर्म जर आपण शिकलो तर याच्यावर आपल्याला चाचणी 4 पैकी 3 प्रश्न मिळवा. पण ते अजून सुरू झालेले नाही. आपल्याला उजव्या हाताला दिसते सुरू झालेलं नाही. ज्यावेळेस आपण क्लिक केलं सराववर आपल्याला दिसते या ठिकाणी सराव, यावर आपण जर क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर सरावासाठीचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला दिसत आहेत. आपल्याला पुढं आपण चला जाऊयावर क्लिक करायचं. खालच्या उजव्या बाजूला या ठिकाणी चला जाऊयावर आपण क्लिक करू. चला जाऊयावर क्लिक केल्यानंतर पुढे प्रश्न ओपन होत आहेत. त्रिज्या कशी आहे? त्रिकोणाच्या बाजूंशी संबंधित आहे. उत्तर निवडायचं आहे. या ठिकाणी मी अंदाजी या ठिकाणी क्लिक करतो आहे. आता या ठिकाणी आपण याचं उत्तर अंदाजी त्रिज्या कशी आहे त्रिकोणाच्या बाजूशी संबंधित आहे. या ठिकाणी क हे उत्तरला आपण क्लिक करूया. कला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उत्तर तपासायचं आहे. खाली उजव्या हाताला परत तपासावर क्लिक करा. तपासावर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला तिथं दिलेलं आहे पुन्हा एकदा प्रयत्न करा, एक पाऊल दाखवा. म्हणजे आपल्याला परत या ठिकाणी उत्तर चुकलेलं आहे. परत आपल्याला तो प्रश्न परत सोडवायचा आहे. बला क्लिक केलं तर परत खाली तपासा, पुन्हा तपासावर आपण पुन्हा क्लिक करूया. परत चुकलेलं आहे. अशा पद्धतीनं तो प्रश्न जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला परत चेक करायचं आहे, पुन्हा तपासा. आता या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे तो प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचं हे होतं. हे आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. म्हणजे आपलं काम खूप सोपं झालेलं आहे. या खान अकॅडमीद्वारे आपल्याला अभ्यास करण्यास अतिशय सोप्या पद्धतीनं प्रश्नावली दिलेली आहे, व्हिडिओ दाखवलेला आहे. तो व्हिडिओ सगळ्यांनी बघा. आणि आपल्याला या ठिकाणी परत पाठीमागे यायचं असेल तर कसं यायचं, तर खाली आपण जे बॅकचं बटन आहे आपल्या या ठिकाणी ते आपण बघून क्लिक करू शकतो.
या ठिकाणी आपला डॅशबोर्ड आपल्याला दिसतो आहे. पार्थ नावाचं जे आपल्याला नाव दिसतं आहे त्याच्यावर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी शिकण्याचे घर, सेटिंग्ज, मदत आणि खाली लॉगआउट जर केलं तर आपण दुसऱ्याचा अकाउंट परत या ठिकाणी जॉईन करू शकतो. समजा या ठिकाणी मी लॉगआउटवर क्लिक करतो आहे. बघा आपल्याला दिसते लॉगआउटवर बाजूला लॉगआउटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉगआउटवर क्लिक केलं तर हे अकाउंट या ठिकाणी क्लोज होतं आहे. पुन्हा आपल्याला पासवर्ड आणि ते युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला टाकण्यासाठी परत त्या पेजवर यावं लागणार आहे. जर आपण लॉगआउट केलं असेल तर पहा या ठिकाणी परत लॉग इन हा शब्द आपल्याला दिसतो आहे. त्या उजव्या हातात वर डॅशबोर्डवर लॉग इन हे बटन दिसतं आहे. त्यावर आपण क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर परत तोच युजर नेम किंवा आपण जो युजर आय डी टाकतो आहे, समजा पार्थ7756 हा युजर आय डी आपल्याला टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्याला ॲटोमॅटिक सेव्ह झालेलं आहे, त्याच्यामुळे मी ॲटोमॅटिक सेव्ह झालेला पासवर्ड या ठिकाणी लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड टाकतो आहे. नंतर परत लॉग इन इंग्रजीमधून नाव आलेलं आहे लॉग इन, याच्यावर निळ्या पट्टीवर क्लिक करायचं लॉग इन. पुढं परत तेच पेज आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहे. म्हणजे एका मोबाईलवरून कितीही अकाउंट आपण ओपन करू शकतो. या ठिकाणी आपण परत पार्थचं अकाउंट हे ओपन केलेलं आहे. आपल्याला दिसतंय उजव्या हातामध्ये या ठिकाणी बॉक्स दिसत आहेत. त्या बॉक्सवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला चाचणी परत सोडवण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीनं वापर करण्यासाठी त्यांनी बॉक्स दाखवलेले आहे. त्याच्यावर आपण पहिल्या बॉक्सवर क्लिक केलं तर चाचणी ओपन होते. आपल्याला जर परत भाषा बदलवायची असेल तर पुन्हा 3 फुल्यांवर आपण क्लिक करूया. ही भाषा आपल्याला बदलायची असेल तर ट्रान्सलेटवर क्लिक करायचं आहे. ट्रान्सलेटवर क्लिक केल्यानंतर हे इंग्रजीची जी भाषा आहे प्रत्येक वेळेस आपल्याला चेंज करावं लागू शकते. त्याच्यामुळं ट्रान्सलेटचे हे बटन जे आहे ते उजव्या हाताला 3 डॉटवर आपण क्लिक केलं तर आपल्याला लगेच भाषा चेंज होणार आहे. फक्त शिकण्याची जी भाषा आहे ती आपल्याला हिंदी एकच भाषा आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. मी मागं सांगितलं आहे त्याच्यानुसार हिंदी आणि मराठी या भाषेमध्ये ते ट्रान्सलेट होतं आहे. आता हा प्रश्न परत मी जसं सांगितलं तसं त्या पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे. खाली हाताला तपासा या बटनावर क्लिक केले की तो प्रश्न ॲटोमॅटिक चेक होईल. तरी सगळ्यांनी या खान अकॅडमीचा जास्तीत जास्त वापर करून घ्या आणि काही अडचण असेल तर मला कॉल करा. धन्यवाद.